गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज सकाळी सकाळीच एक व्हिडिओ पोस्ट करत आहे. तो आहे बडबड गीतांचा. बडबड गीते मला तर फार आवडतात बाबा. आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांची जर व्होकॅब्युलरी तुम्हाला वाढवायची असेल तर त्यासाठी बडबड गीतांचा आधार आपण घ्यायला हवा. बडबड गीतातनं आपण मुलांना खूप प्रकारचे कलर्स, प्राणी, तसेच त्यांचे शरीराचे अवयव, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण किंवा ऍडजेक्टिव्हचे जे बोलणं असतं आपण त्यांना शिकवू शकतो. तर मी आज तुम्हाला जे बडबड गीत सांगणार आहे ते आहे मणिमाऊचं. ऐकलंही असेल, बऱ्याच जणांना माहिती असेल, तरी आपण आज ते बडबड गीत कसं बोलायचं, मुलांना कसं शिकवायचं हे बघणार आहोत. अगदी छोटासा प्रयत्न आहे माझा, समजून घ्या. मणीच्या कुशीत झोपलंय कोण, इटुकली पिटुकली पिल्ले दोन, मिचमिच डोळे टिल्ले कान, मिचमिच डोळे टिल्ले कान, माऊची पिल्ले गोरी गोरी पान, माऊची पिल्ले गोरी गोरी पान. अशा बडबड गीतातनं तुम्ही जर मुलांना काही गोष्टी शिकवल्या किंवा काही बडबड गीते अजून सांगून जर त्यांना तुम्ही शिकवलं तर त्यांची व्होकॅब्युलरी वाढवायला नक्की मदत होईल. थँक्यू.